नमस्कार मित्रांनो, मी ग्रो बॅगसाठी माती तयार केली। सगळ्यात पहिले मी कोकोपीट टाकलं। कोकोपीट यासाठी टाकलं की त्यामुळे काय होतं की माती हे पाणी धरून ठेवेल आणि उन्हाळ्यात ते गरजेचं असतं। त्यानंतर मी इप्सम सॉल्ट टाकलं आणि 2 मूठ मी बोन मील टाकलं आणि 2 मूठ मी नीम पावडर टाकलं आणि हे चांगल्या प्रकारे एकत्र केलं। आणि त्यानंतर मी ग्रो बॅगला होल आहे का ते बघितलं, कारण होल असणं खूप गरजेचं आहे। होलमुळे काय होतं की जे एक्स्ट्रा पाणी असतं आपण ग्रो बॅगमध्ये मातीला जे पाणी देतो ते होलमधून निघून जातं आणि मग ग्रो बॅगमध्ये पाणी जमा राहणार नाही। त्यामुळे हे होल बघणं जरुरी आहे। त्यानंतर मी त्यामध्ये सगळ्यात पहिले मी माती टाकली। मातीनंतर मी घरचा जो आपला घरच्या अंगणात आणि गच्चीवर जो पालापाचोळा निघतो तो टाकला। तो जास्त प्रमाणात टाकला। त्यामुळे काय होतं की ग्रो बॅग ही वजनाला हलकी पण होते आणि आपल्याला माती पण कमी लागते आणि त्यानंतर त्याचं खत पण तयार होतं। त्या पालापाचोळ्याचे खूप फायदे आहेत आणि ते आपल्याला फ्रीमध्ये मिळतं, का बरं टाकू नये। त्यानंतर मी टाकलं, जी माती तयार केली होती ते ग्रो बॅगमध्ये टाकलं आणि मग त्यानंतर मग मी ते पाण्याने त्या मातीला पूर्णपणे ओलं केलं। ओलं इतकं केलं की त्या होलमधून पाणी निघेल इथपर्यंत मी त्याला मातीला ओलं केलं। अशा प्रकारे मी ग्रो बॅग तयार करून घेतले आणि वरच्या साईडला फक्त मी वर्मी कंपोस्ट टाकलं। वरच्या साईडला यामध्ये वर्मी कंपोस्ट टाकलं कारण की जे आपण रोपे लावणार आहोत ती रोपे खूप छोटे असतात, त्याच्यामुळं वरवरच असतात आणि लगेच त्याला पोषण मिळावं रोपांना, त्यामुळे मी वर्मी कंपोस्ट वरच्यावरच टाकलं आणि त्यानंतर मी होल करून याचे गवारच्या शेंगाचे रोपे लावली। एका ह्याच्यात 2-2 रोपे लावली, कारण की एखाद्या रोपाला काही झालं तर दुसरं झाड असो म्हणून ते मी एका ठिकाणी 2-2 रोपे लावून घेतली। आणि हे आपल्याला एकदम हळूवारपणे लावायचं आहे, कारण की रोपे हे खूप नाजूक असतात आणि त्यांना शॉक लागू नये म्हणून हळूवार त्यांना लावून घ्यायचं। रोपे लावल्यानंतर मी ग्रो बॅगमध्ये पाणी इतकं दिलं की ग्रो बॅगला जे होल आहेत त्यामधून पाणी निघेल इथपर्यंत मी त्यांना पाणी दिलं। आता सकाळच्या वेळेला बघा ग्रो बॅगमध्ये छोटी छोटी रोपे लावलेली किती छान दिसते। धन्यवाद।